आजी थाळीमध्ये काय काय येतंय हो? 2 भाकरी, पिठलं, ठेचा, कांदा, दही, भरली वांगी, राईस, डाळ, पापड, लोणचं, अख्खा मसूर आणि ताक. भाकरीची क्वालिटी बघा, चुलीवरची भाकरी. तर आजचा ब्लॉग तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे, कारण आज आपण चाललेलो आहोत पन्हाळ्याला. मस्तपैकी पावसाचं वातावरण आहे. जुलैचा महिना आहे, जुलैचा एंड आहे, त्यामुळं मस्त पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे. आणि पन्हाळ्याचं वातावरण 12ही महिने चांगलं असतं, पण पावसाळ्यात पन्हाळ्याला जायचं एक विशेष महत्त्व असतं. ते म्हणजे काय, तर ढग पूर्णपणे पन्हाळ्यावर उतरलेले असतात आणि हे तुम्हाला तिथं जाऊन प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. तर तुम्हाला ही पन्हाळ्याची ट्रिप करायची असेल तर विशेष करून पावसाळ्यात जा. जून महिना संपल्यावर जुलै ते ऑगस्ट सप्टेंबरच्या या दरम्यान पूर्ण तुम्हाला पावसाळ्यात ही फिलिंग अनुभवायला मिळते. आम्हाला जायला वेळ झाला होता, त्यामुळे तुम्हाला यातील थोडे स्पॉट सांगतो. परतच्या ट्रिपमध्ये आपण राहिलेले स्पॉट कव्हर करूया. तर पहिला स्पॉट आपल्याला बघायचा आहे अंबरखाना. तर चला जाऊया आपण. प्रणम्य, नानू, कुठं चाललोय आपण? जेवायला नाही, नंतर जेवायचं आहे. आता कुठं राहायचं? अंबरखाना. हा, ही माझी भाची शरण्या. से हाय. हाय करा दोघं. अंबरखाना, अंबरखाना म्हणजे धान्याचे कोठार. तर महाराजांनी त्या काळात धान्य साठवून ठेवण्यासाठी बांधलेली ही इमारत. या इमारतीची धान्य साठवण्याची क्षमता 50,000 पाऊंड आहे. म्हणजे विचार करा किती मोठा अंबरखाना असेल. आत्ताची बांधकामे 20 वर्षात कमजोर होतात, पण 400 वर्षापूर्वी बांधलेला अंबरखाना अजूनही बघा कसा आहे. शिवाजी महाराज की हा म्हण. अंबरखान्याच्या बाहेरच पन्हाळ्याचा मॅप दिलेला आहे, म्हणजे कोणते स्पॉट कोणत्या ठिकाणी आहेत हे सर्व इथं दाखवलेलं आहे. येथे कोणते खेळण्याची ऍक्टिव्हिटीज नाहीत किंवा कोणतेही फूड स्टॉल नाही, पण तुम्हाला फोटो वगैरे काढायचा असेल तर हा स्पॉट चांगला आहे. लहान मुलांची जे खाण्याचे पदार्थ असतात, फुकण्या वगैरे, हे सर्व येथे मिळू शकतं, पण मोठा फूड स्टॉल इथं नाही आहे. पण येथेच खाण्याची मोठी गोष्ट आहे, ती तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये कळेलच. येथील पायरीचे टप्पे किमान 10 इंच उंचीचे असतील. आत्ताचे 6 इंच 7 इंच उंचीचे टप्पे चढायला दम लागतो, पण तेव्हा मावळे कसे चढत असतील बघा. छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर आमचा दुसरा स्पॉट होता तबक उद्यान सज्जाकोटी. कुठली झुकझुक गाडी आहे? कुठली गाडी आहे? डंबो झुकझुक गाडी. कुठल्या गाडीत बसूया? ट्रेन मध्ये बसूया मग. हा चलो. तबक उद्यान जवळ तुम्हाला खाण्याचे आणि खेळण्याचे भरपूर स्पॉट मिळून जातील. तसेच तुम्हाला ट्रेन मध्ये बसायचं असेल, तसेच घोड्यावर रायडिंग करायचे असेल तरी इथं तुम्हाला बघायला मिळेल. हाय कर. हाय कर नानू. रेग्युलर ट्रेन मध्ये काय तुम्ही कायमच बसता हो, पण इथल्या जम्पिंग ट्रेनचा अनुभव घ्या की. मित्रांसोबत जा किंवा फॅमिली सोबत जा, या ट्रेन मध्ये फक्त सगळेजण मिळून बसायला पाहिजे, तरच मजा येते. हा, या ट्रेन मध्ये बसणार असाल तर तिकीट आहे पर पर्सन 50 रुपये. जरी 50 रुपये तिकीट असलं तर त्या मानानं भरपूर फिरवतात हे. आम्ही मोठी गाडी घेऊन गेलो, त्यामुळे प्रत्येक स्पॉटवर आम्हाला फिरता येत होतं. पण तुम्ही जर भरपूर लोक असाल तर अशी गाडी सुद्धा तिथं बुक करता येते. हे सर्व स्पॉट तुम्हाला दाखवतात, पण यांना बार्गेनिंग करून ठरवावं लागतं. हाय करा की हाय. ट्रेनची सफर पूर्ण झाल्यावर आता नंबर होता हॉर्स रायडिंगचा. हॉर्स रायडिंग म्हणता येणार नाही, कारण लहान मुलांना त्यावर बसून फक्त एक राऊंड मारून आणतात, पण लहान मुलांना तेवढाच एन्जॉय होतो. याचं पण तिकीट होतं पर पर्सन 75 रुपये. प्रणम्य बघा, प्रणम्य आणि डंबू बसलेत घोड्यावर. फूड स्टॉलच्या मधूनच तबक उद्यानाला जायला वाट आहे. तबक उद्यान फिरायला किमान 1 तास लागतो, तेव्हा आम्ही येथील स्टॉल एन्जॉय करून पुढचे स्पॉट बघणार होतो. ह्यात बसणार. वॉटर गेम.
कुठला खेळणार तू डंबू? बरं ह्याला ह्यात बसवा. ए ही गाडी छान आहे, ह्यात बस की. हा बरं बस. लाईट नाही ती नानू, ह्यात बसवतात की तिने. रॉकेट आहे, रॉकेट लाईटचा आहे. हो बसव, सरा बसव त्यात. चालू करा की दादा हे. बघूया की स्टेअरिंगच नाही. कसं होतंय? डान्स करा की डान्स. हे आले नानू, कसं करायला ते? इकडे बघ की, डान्स करा की जरा. काय खेळणार तू स्वरा? वॉटर गेम. जय डंबू. हे बघा यांना काय आवडलं वॉटर गेम. चांगलाय काय? ए नानू हाय. असली पोरं असतील तर अजिबात येऊ नका, लय दमवत्यात. शनिवार रविवार तुम्ही गेलात ना तर इथं भरपूर गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. पण शक्यतो कसं आहे की शनिवार रविवारचे इथले गेमिंग स्पॉट वगैरे चालू असतात. आधीच्या बांधकामाची रचना बघा की. आता मी सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे, पण अशी रचना करणं तेव्हाच्याच लोकांना जमलं. हा आणि आता भरपूर मटेरियल आहेत, म्हणजे काय तर विटा आहेत, वाळू आहे, सिमेंट आहे, स्टील आहे, ह्यात तुम्हाला करता येईल. पण तेव्हा फक्त दगडात असं बांधकाम करायचं म्हणजे कमाल. आणि या कमालींपैकी एक म्हणजे इथली गुहा. उन्हाळ्यात पण असंच वातावरण असतं. इथं 12ही महिने तुम्हाला गेला तर थंडी वाजणारच. पण पावसाळ्यात जायची मजा काय आहे तर पाऊस पडून गेल्यामुळे एकतर इथे हिरवळ आलेली असते आणि शिवाय ढगही आपल्याला खाली पाहायला मिळतात. वेळ काढून या, कारण फिरायला एक दिवस पण कमी पडणार आहे. बघा मामा आता कुठे जायचं? आता जायचं झुणका भाकरी खरडा मसाले ताक. बरोबर ओळखलं. आपल्याला तर जायचं होतं पेटपूजा करायला. आणि हे आहेत मुडेकराजी. मी जे मगाशी म्हणालो ना अंबरखान्याच्या जवळच आपल्याला जेवण करायचं आहे, तोच हा स्पॉट. या गरम आहे झुणका भाकरी खरडा मसाले ताक. इथं मिळणारी गरमागरम झुणका भाकरी न खातात जर तुम्ही पन्हाळ्यावरून गेलाच तर तुमची ट्रिप अपूर्णच. या आजी दिवसाला 700 भाकरी करतात. इथं आता 1-2 भाकरी करायचं म्हणजे बायका नाक मुरडतात. दिवसाला जर 700 भाकरी करत असेल तर त्या माऊलीचं कौतुकच करायला पाहिजे. आजी थाळीमध्ये काय काय येते हो? 2 भाकरी, पिठलं, ठेचा, कांदा, दही, भरली वांगी, राईस, डाळ, पापड, लोणचं, अख्खा मसूर आणि ताक. किती रुपयाला आहे थाळी? 200. कुठल्या? जाऊया काय जेवायचं ते लगेच जायचं आपण. भाकरीची क्वालिटी बघा, चुलीवरची भाकरी. झुणका भाकरी बरोबरच यांची राईस प्लेट पण एकदम स्पेशल आहे, त्यामुळे आम्ही तीच ट्राय केली. रोजचीच इथं भरपूर गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला जर जेवायला इथं जायचं असेल तर फोन करूनच जावा. आणि लोकेशनचं म्हणाल तर बरोबर अंबरखान्याच्या पुढंच दुर्वा समर्थ नाश्ता सेंटर म्हणून आहे. या आजी रोजच्या एवढ्या भाकऱ्या करतात, त्यामुळे त्यांची पेपरमध्ये जाहिरात देखील आली होती. आजी जेवण भारी होतं, जेवण भारी होतं मस्त. आणि शेवटी जाताना आम्हाला ती फिलिंग अनुभवायला मिळालीच. पाऊस पडून गेला होता, त्यामुळे ढग पूर्णपणे पन्हाळ्यावर उतरले होते. आम्हाला वेळ झाला होता, त्यामुळे आम्ही काय बाहेर उतरलो नाही, कारण थंडीही खूप होती आणि वेळही खूप झालेला. जर तुम्ही सॅटर्डे संडे येणार असाल तर सॅटर्डेला हॉल्ट करण्यासाठी इथं भरपूर प्लेसेस आहेत. पन्हाळा झाल्यावर तुम्हाला जर ज्योतिबाला जायचं असेल तर इथून 7 ते 8 किलोमीटरवर ज्योतिबा आहे. पुढचा तुम्हाला डोंगर दिसतोय तो ज्योतिबाचाच आहे. तर किल्ले पन्हाळगडला नक्की व्हिजिट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले पन्हाळ्याचे पॉईंट कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर प्रफुल्ल मृणाली व्लॉगवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चलो बाय.